नमस्कार. फायनली आपण पाहतोय ईश्वरी आणि अंजली बोलत असतात. अंजली म्हणत असते, ईश्वरी, काय चाललंय तुझं? का असं वागतेस तू? तुला माझा चाललेला सुखाचा संसार पाहवत नाहीये का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, का असं वाटेल मला? अहो जरा तरी विचार करा. तुमच्या विरोधात जाण्याचा विचार तरी करीन का मी? त्यावर अंजली म्हणत असते, नाही ना. मग मग तू माझ्या नवऱ्यामध्ये चुका का शोधतेस? त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते, कारण तो माणूस चुकीचा आहे. त्या माणसाने आतापर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला फसवलंय. त्यावर अंजली म्हणत असते, असं तुला वाटतंय, मला नाही. त्यामुळे तू माझ्या नवऱ्याला नावं ठेवणं बंद कर. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही अंजलीताई, मी तुमचं असं होणारं नुकसान नाही बघू शकत. प्लीज मला तुम्ही उगाचच कोणत्याही बाबतीत ब्लेम करू नका. त्यावर अंजली म्हणत असते, मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे, तुला जे काही पुरावे माझ्यासमोर आणायचे आहेत ना, ते लवकरात लवकर आण. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई, थोडा वेळ तरी द्याल की नाही? त्यावर अंजली म्हणत असते, अगं किती वेळ द्यायचा तुला? एक तर मला 100% खात्री आहे, माझ्या नवऱ्याच्या विरोधात तुझ्याकडे एकही पुरावा नसणार आहे. तू कितीही शोध, तुला कुठूनही काही मिळणार नाही. कारण असा नवरा मिळायला भाग्य लागतं आणि ते तुझ्या नशिबात नाहीये बहुतेक. हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, तुम्ही तुमच्या भावाबद्दल बोलताय, असं नाही वाटत तुम्हाला? त्यावर ईश्वरीला अंजली म्हणत असते, हो माहिती आहे मला, पण माझा नवरा सर्वात श्रेष्ठ आहे, असं अंजलीने आता म्हणत ईश्वरीला शेवटी असं म्हटलेलं असतं, बघ, आता मला बोलण्यात वेळ दवडायचा नाहीये. लवकरात लवकर तू काय आहे ते मला सिद्ध कर. माझा नवरा गुन्हेगार आहे ना, आरोपी आहे ना, असं तुला म्हणायचं आहे ना? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो, तुमचा नवरा एक नंबरचा नालायक आहे, तो फ्रॉड आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकांना दुखावलंय, मारलंय आणि फसवलंय सुद्धा. आता मात्र अंजलीचा ताबा सुटतो आणि अंजली बोलू लागते, यापुढे माझ्या नवऱ्याच्या विरोधात एक वाक्यही बोललीस ना, तर मी विसरून जाईन की तू माझ्या भावाची बायको आहेस, आणि मग माझे हात सटासट तुझ्या गालावर चपराक द्यायला तयार होतील. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे, नाही बोलणार मी जोपर्यंत माझ्या हातात पुरावा येत नाही. आणि मला खात्री आहे, ज्या वेळेला माझ्या हातात पुरावे येतील ना, सर्वात आधी तुमच्या हाताची चपराक तुमच्याच नवऱ्याच्या कानावर पडेल की नाही बघा. हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते, बघूया, दिला तुला मी 48 तासांचा वेळ. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, काय 48 तास? त्यावर अंजली म्हणत असते, हो 48 तास. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे अंजली ताई, तुम्ही मला 48 तास देताय. झालं तर मग आता बघा कसा तुमच्या नवऱ्याचा पर्दाफाश करते. आणि अशातच आता अंजलीच्या समोरून ईश्वरी निघून जाते. इकडे अंजली स्वतःशी बोलत असते, या ईश्वरीला अचानकपणे झालंय काय? याआधी तर ही ईश्वरी असं कधी वागत नव्हती, पण सध्या तरी तिचं डोकं फिरलंय असंच काहीतरी चित्र दिसतंय. आणि अशातच आता ईश्वरी तिच्या कामाला लागलेली असते, कारण तिच्याकडे फक्त आणि फक्त पुरावे शोधण्यासाठी 48 तास असतात. इकडे आपण पाहतोय आता राकेश हा अंजलीला म्हणत असतो, राणी सरकार, मी काय म्हणतोय, आपण किती दिवस कुठे बाहेर गेलो नाही. त्यावर अंजली म्हणत असते, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर राकेश म्हणत असतो, राणी सरकार, मला असं वाटतं मी माझ्या बायकोबरोबर कुठेतरी डेटवर जावं. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, काय तुमचं आपलं डेट? अहो ते लग्नाआधी. त्यावर अंजलीला राकेश म्हणत असतो, अहो लग्नाआधी डेट आणि लग्नानंतर वेट असं थोडी असतं का? मी तर तुझ्याबरोबर आयुष्यभर डेट करायला तयार आहे. किती सुंदर आहेस तू. तुला पाहून तर मला असं वाटतं उपरवाल्याने फक्त आणि फक्त तुला बनवण्यात खूप वेळ लावला असेल. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, तुमचं आपलं ना काहीतरीच. त्यावर राकेश म्हणत असतो, अजिबात नाही, मी तुला पाहतो आणि तुझ्या रूपावर भाळून जातो, त्यामुळे मला ना तुला मन भरून पाहू दे.
हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते, बरं ते जाऊ दे, मी काय बोलते ते ऐका. त्या ईश्वरीने माझ्याकडे तुमच्या विरोधात काही पुरावे आहेत असं म्हटलं होतं. तर मी तिला म्हटलं, माझ्या नवऱ्याच्या विरोधात तुझ्याकडे एकही पुरावा नसेल. त्यावर राकेश म्हणत असतो, मग पुढे काय झालं? त्यावर राकेशला अंजलीने असं म्हटलेलं असतं, मी तिला 48 तास दिलेत की माझ्या नवऱ्याच्या विरोधात पुरावा आणून दाखव. मला तर माहिती आहे ती 48 तासात काय 48 दिवसात पण एखादा पुरा आणू शकत नाही, कारण तुम्ही असं काही चुकीचं केलंच नसणार. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश मनातल्या मनात बोलत असतो, अगं लंगडी, तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये, कारण मी तुझ्यापासून सगळंच लपवत आलोय. पण त्या ईश्वरीला माझ्या बाबतीतलं सगळंच माहिती आहे. तिने जर माझ्या विरोधातला एकही पुरावा जर गोळा केला तर तू तर माझे 12 वाजवशीलच लंगडी. पण आता त्या ईश्वरीला त्या पुरावांपासून लांब ठेवलं पाहिजे, असं राकेश मनातल्या मनात बोलत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता अंजली थेट राकेशकडे पाहते आणि बोलू लागते, काय हो, काय झालंय, कुणीकडे पाहताय तुम्ही? त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो, राणी सरकार, अहो मी विचार करतोय, मी तुम्हाला मगाशी काय म्हणत होतो आणि तुम्ही हा विषय कुठे नेऊन ठेवलात. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, मला 5 मिनिटं द्या, मी आले तयार होऊन. आणि लगेचच आपण पाहतोय आता अंजली छान अशी तयार व्हायला गेलेली असते. राकेश मनातल्या मनात इकडे बोलत असतो की मला ना या लवकरात लवकर लंगडीचा पत्ता कट केला पाहिजे, सगळी प्रॉपर्टी हातात घेऊन मस्त ऐश केलं पाहिजे. अशातच आता अंजली तयार होऊन आल्यावर लगेचच म्हणत असते, चला राजेश, तुम्ही म्हणालात तसं मस्तपैकी डेटवर जाऊ. आणि अशातच आपण पाहतोय आता राकेशने अंजलीच्या हातात हात घातलेला असतो आणि आपल्या जवळ ओढलेला असतं आणि तो तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत असतो. अंजली राकेशच्या या नकली प्रेमात अगदी न्हाऊन निघालेली असते. राकेशने अंजलीवर अशी काही जादू केलेली असते की अंजली मनातल्या मनात बोलत असते, असा नवरा मिळणं खरंच भाग्याचं लक्षण आहे आणि ही ईश्वरी माझ्याच नवऱ्याच्या एवढ्या विरोधात का असते. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, राणी सरकार, इथेच फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघत राहायचं का बाहेर सुद्धा मस्त जाऊन काहीतरी कॉन्टिनेंटल वगैरे खायचं? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, चला ना, मी तर तुमच्याबरोबर कुठेही यायला तयार आहे. असं म्हटल्यावर राकेशने आता अंजलीला थेट बाहेर नेलेलं असतं आणि दोघं छान डेट साजरी करत असतात. इकडे आपण पाहतोय ईश्वरी बरोबर अर्णव बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, सांगा ना, सांगा मी काय करू? ताईंनी फक्त मला 48 तास दिलेत, त्यातले 12 तास तर उलटून गेलेत. पुढच्या 36 तासांमध्ये मी असं काय करू की या राकेशच्या विरोधात माझ्याकडे सगळे पुरावे येतील? त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, एकच गोष्ट लक्षात ठेव, तो जो माणूस आहे ना राकेश, तो खूपच हुशार आहे. तू कुठेही पाऊल ठेवायच्या आधी हा विचार कर की तुला नेमकं काय करायचं आहे, कारण त्या माणसाच्या विरोधात जाताना फक्त शक्ती नाही तर युक्तीचा सुद्धा वापर करावा लागेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट ईश्वरीने असं म्हटलेलं असतं, अर्णव सर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण एक गोष्ट सांगते तुम्हाला, मी या माणसाला आता अजिबातच सोडणार नाही, कारण माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चालली आहे गोष्ट ही. अशातच आपण पाहतोय आता राकेश आणि अंजली ज्या ठिकाणी डेटवर गेलेले असतात त्या ठिकाणी राकेशच्या खांद्यावर अचानकपणे आता कुणीतरी हात ठेवलेला असतो आणि राकेश गोंधळतो. आणि अशातच आता ज्या वेळेला राकेश वळतो त्यावेळेला एका वेटरने हात ठेवल्यामुळे राकेश त्याच्यावर चिडतो आणि बोलू लागतो, काय रे, काय माणूस आहेस तू? काय तुझी लायकी आणि तू माझ्या खांद्यावर हात ठेवतोयस? त्यावर अंजली राकेशला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी राकेश शांत होतो. अशातच आपण पाहतोय आता विषय दुसरीकडे नेण्यासाठी अंजली म्हणत असते, राजेश, मी त्या ईश्वरीला 48 तासांची मुदत दिली आहे, त्यातली फक्त काहीच तासांची मुदत उरली आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या विरोधात ती पोरगी काही पुरावे आणू शकते का? त्यावर राकेश म्हणत असतो, राणी सरकार, खरं तर मला कळत नाहीये ती ईश्वरी माझ्या इतके मागे का लागली आहे.
काय मिळतं तिला मला अशा प्रकारे बदनाम करून? त्यावर अंजली म्हणत असते, तेच तर मला कळत नाही. आणि अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, माझा विश्वास आहे तुमच्या विरोधात तिला काहीच सापडणार नाही, कारण तुम्ही स्वच्छ आहात. हे वाक्य ऐकल्यावर आता राकेश मनातल्या मनात बोलत असतो, लवकरात लवकर तुझ्या भावाची प्रॉपर्टी माझ्या हातात येऊ दे, मग झालं. मग नेमकं काय करायचं ना ते मी बघतो. तेवढं आपण पाहतोय आता राकेश आणि अंजली तिथून बाहेर पडत असताना एक व्यक्ती पुन्हा एकदा राकेशच्या खांद्यावर हात ठेवतो. आता मात्र राकेश एवढा चिडतो की लगेचच आता राकेशने त्या व्यक्तीचा हात धरलेला असतो आणि त्याला गोल गोल फिरवलेलं असतं. तेवढ्यात राकेशचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि राकेशला कळून चुकतं की हा मगाचा वेटर नसून तर हा दादू आहे. आणि अशातच आता राकेश फुल घाबरतो. राकेशला दादू म्हणत असतो, काय रे, काय मस्ती आली का तुला? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट अंजली बोलत असते, कोण आहात तुम्ही? त्यावर लगेचच आता दादू स्वतःशी बोलत असतो, याची लंगडी बायको बरोबर असताना याला सध्या काही बोलणं योग्य नाही. आणि अशातच आता दादू म्हणत असतो, अहो वहिनी, कशा आहात तुम्ही? नमस्कार म्हटलं. काय राकेश भाऊ, कसा आहेस? अरे खूप दिवस भेटला नाहीस. त्यावर हा दादू आपल्याशी आणि आपल्या बायकोशी अशा प्रकारे बोलतोय हे राकेशला कळून चुकलेलं असतं. आणि राकेश मनातल्या मनात बोलतो, या दादूचे तर इतके पैसे मी घेतलेत, जर आता याच्या विरोधात गेलो तर मला हा चांगलंच फटकावून काढील आणि अंजलीला माझा खरा चेहरा कळेल. त्यावर लगेचच आता राकेश नाटकी स्वरात म्हणत असतो, अरे दादू, कसा आहेस आणि इकडे कुठे आलास? अरे अचानकपणे खांद्यावर हात ठेवलास ना, त्यामुळे माझा गोंधळ उडाला. मगाशी काय झालं, एका वेटरने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मग मला चीड आली ना. मी म्हटलं पुन्हा त्या वेटरने खांद्यावर हात ठेवला की काय? त्यावर लगेचच आता दादू म्हणत असतो, अरे राकेश, आपण लहानपणाचे मित्र आहोत. आणि मला एक सांग, तू वहिनींना घेऊन या लोकल हॉटेलमध्ये आलायस? अरे आपली पत काय आणि आपण येतोय कुठे? त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, हे बघ, लहान काय मोठं काय, माणसाने जिथे जावं तिथे सुखी राहावं. त्यावर मात्र आता हा दादू म्हणत असतो, बघ बरं आहे तुझं, मला तुझं हेच गुण आवडतात. बाकी वहिनी, कसा आहे माझा मित्र? काही त्रास वगैरे देत नाही ना? देत असेल तर सांगा, याला चांगलाच सरळ करण्याची माझ्याकडे चांगलीच युक्ती आहे म्हटलं. त्यावर राकेशला कळून चुकलेलं असतं की हा दादू वेगळ्याच टोन मध्ये बोलतोय. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, चल दादू, मी तुला नंतर भेटतो हा. त्यावर लगेचच दादू राकेशला बाजूला घेतो आणि त्याच्या कानात फुरफुटत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझी ही लंगडी बायको तुझ्या बरोबर आहे म्हणून वाचलास तू. जर यापुढे पुन्हा वाचायचं असेल ना, तर माझे घेतलेले पैसे वेळेवर परत कर, नाहीतर मरायला तयार हो. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतं, बस का यार, करणार ना, तुझं काम करणार 100%. त्यावर मात्र आता अंजली मागून पुढे येते आणि म्हणत असते, काय हो, काय चाललंय तुमच्या दोघांचं? त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, काही नाही काही नाही. त्यावर अंजली म्हणत असते, कोणतं काम करायचं यांचं? त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, अगं ते आमच्या मित्रांमधलं आहे, त्यामुळे तू काय काळजी करू नकोस. आणि अशातच आता शेवटी दादू म्हणत असतो, चला वहिनी, आता मी निघतो, माझं सुद्धा एक महत्वाचं काम आहे. असं बोलून तिथून दादू निघून गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही ईश्वरीच्या हातात काहीच सापडलं नसल्यामुळे अंजली म्हणत असते, काय ईश्वरी, पुढची फक्त काहीच मिनटं बाकी आहेत आणि आता काय तू करणार आहेस? त्यामुळे तू आता सरेंडर कर. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, अजून 25 मिनिटं बाकी आहेत. त्यावर राकेश पुढे येतो आणि म्हणत असतो, अगं ईश्वरी, 25 मिनिटात काय करणार आहेस तू? मागच्या 47 तासात काही करू शकली नाहीस. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं, अर्णव सर या पुढे. आणि लगेचच अर्णवने आता एक एक करून राकेशच्या विरोधातली माणसं समोर आणलेली असतात. त्यातली पहिलं माणूस असतं ती रिया, ज्यावर राकेश आता खूपच प्रेम करण्याचं नाटक करत असतो आणि तिचा उपभोग घेत असतो.
रिया समोर आलेली असते आणि जेव्हा रियाला कळतं की या राकेश आधीच लग्न झालं आहे आणि राकेश आपल्याशी फक्त आणि फक्त फ्लर्ट करतोय, आपल्याशी मजा घेतोय, त्यावर मात्र रिया आता मनातल्या मनात खूपच चिडलेली असते. रिया स्वतःशी बोलत असते, या राकेशची एवढी हिंमत, मला फसवलं याने, याची स्वतःची बायको असताना माझ्याशी अय्याशी केली याने. असं आता रिया स्वतःशी बोलत असताना लगेचच ती राकेशच्या जवळ जाते आणि सानकन कानाखाली देते. राकेशच्या कानाखाली बसताच आता अंजली रियावर चिडते आणि बोलू लागते, काय ग, तुझी एवढी हिंमत, माझ्या नवऱ्याला कानाखाली मारलीस तू. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, ज्याला तुम्ही तुमचा नवरा म्हणताय ना, तो माझा बॉयफ्रेंड आहे. त्याने मला नको नको ती स्वप्न दाखवली आहेत आणि त्याच स्वप्नांच्या आधारावर या नालायकाशी लग्न करणार होते. हे सगळं ऐकल्यावर आता अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणत असते, बाप रे, काय नको ते ऐकायला भेटते मला. आणि अशातच आता शेवटी अंजली म्हणत असते, एक काम कर, काय ते मला सगळे पुरावे दाखव. त्यावर रिया दे राकेश बरोबरचे इकडे तिकडे फिरतानाचे सगळेच फोटो दाखवलेले असतात आणि काही फोटो असे असतात त्याच्यामध्ये राकेश अजिबातच कमी कपड्यांमध्ये असतो आणि त्याने रियाला मिठीत घेतलेलं असतं. हे सगळं पाहून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते. अंजली लगेचच बोलत असते, म्हणजे ईश्वरी मला जे काही सांगत होती ते अगदी खरं आहे, तर मी ईश्वरीवर विश्वास ठेवला नाही, याची बहुतेक मोठी चूक मला आता निस्तरावी लागणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी स्वतःशी बोलत असते, जे माझ्याच्यान शक्य होतं ते मी केलंय. अंजली ताई, आता तुमच्यासमोर तुमच्या नवऱ्याचा खरा चेहरा आलाय. आता तरी तुम्ही त्याला लाथाडा, चांगला कुथाडा आणि चांगलेच फटके देऊन त्याला वटणीवर आणा. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यामुळे आता ईश्वरी सगळ्यांसमोर हेच म्हणत असते की यापुढे या नालायक राकेशला आपल्या घरात जागा नाही. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, ईश्वरीने आज जे काही केलं आहे त्यापुढे अंजली चांगलीच फिकी पडली आहे? मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.